सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीर दृष्ट्या कठीण. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका, गोरगरिबांच्या न्यायासाठी नाही. सर्वच मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्या. गद्दारी केल्यास महागात पडेल. मनोज जरांगेंचा सरकारला सूचक इशारा. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध. शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयातील बांधकाम विभागामध्ये मोठा राडा. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण. सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरून वाद. शरद पवार महाराष्ट्रातले मिनी औरंग्या. अहमदनगरचा नामकरणाविरोधात पवारांसमोरील घोषणेनंतर पडळकरांची जहरी टीका. शरद पवारांकडे जोरदार इन्कमिंग. अजितदादा गटाचे 3 तर भाजपच्या एका नेत्यानं पवारांची भेट घेतली. राज्यामध्ये 28 जागांवर भाजप अजित पवार यांच्यामुळे पिछाडीवर. भाजप नेते मोहन जगताप यांचं वक्तव्य. उमेदवारी देत असाल तर पक्षामध्ये प्रवेश द्या. जगताप यांच्याकडून पवार ठाकरेंना विनंती. साहित्य वाटपाच्या कार्यक्रमामध्ये पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज. चेंगराचेंगरीमध्ये 5 ते 6 महिला गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या अग्रसेन भवन परिसरातील घटना. शासन विषकन्या. ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते. आता लाडकी बहीण योजना सुरू असल्यामुळे अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नका. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उद्योजक आणि गुंतवणूकदारांना सल्ला. आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली जास्त माहिती असणार. राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचं सरकारमधीलच लोकांचं म्हणणं. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.